तथा माजी आमदार नागेशजी आष्टीकर, दुसरे जिल्हा प्रमुख संदेशजी देशमुख, तिसरे जिल्हा प्रमुख विनायकजी भिसे, भैया पाटीलजी, रुपालीताई, मंचावर अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत, शेतकरी सेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या समवेत शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय अस्मिताताई गायकवाड सोलापूरहून इथे उपस्थित आहेत। अस्मिताताई माझ्यासोबत गेली 5 दिवस आहेत आणि मातृतीर्थ ते शिवतीर्थची संकल्पना जेव्हा आम्ही मांडली त्यावेळेला अत्यंत उत्स्फूर्तपणे त्या सोबत आल्या। मा जिजाऊंच्या जन्मस्थळाला अभिवादन करून आम्ही सिंदखेड राजा तिथनं पहिला मुक्काम आमचा पळसखेडचा, पळसखेडवरून पुढे दुसरबीड बुलढाणा जिल्ह्यामध्ये, दुसरबीडच्या मुक्कामानंतर तिसरा मुक्काम लोणारमधला आणि लोणार करून मग पुढे रिसोडकडे, रिसोड आणि रिसोडनंतर आता हे पानकनरगाव आणि इथून पुढे आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये 4-5 दिवस असू आणि मग पुढे परभणी, परभणीहून पुन्हा बीड, अहमदनगर, नाशिक असा प्रवास करत आम्ही पुढे मुंबईकडे जाऊ। साधारणतः 17 लोकसभा, 31 विधानसभा आणि 1138 सर्कलची गावं कव्हर झाली पाहिजेत असा एक संकल्प आम्ही घेतोय आणि या सगळ्या लोकसभा आणि विधानसभा जिथे शिवसेनेने माणसं निवडून दिलेली आहेत तिथपर्यंत, तिथल्या माणसांपर्यंत आपण गेलो पाहिजे, पोचलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। मगाचपासून खूप चांगली मांडणी केली। खरं तर पानकनेरगावमध्ये फक्त मुक्काम होता, मुक्कामाच्या ठिकाणी ठीक आहे एक मुक्त संवाद करूया असं म्हटलं, फार फार तर आपण एक कॉर्नर मीटिंग करूया, पण बघता बघता एका छोट्याशा गावामध्ये पंचक्रोशीतला सगळा समुदाय एकत्रित झाला। हा आमच्या संदेशजी देशमुखांच्या संघटन कौशल्याचा आणि तुमच्या सगळ्यातल्या शिवसेनेवरच्या निष्ठेचा मोठा परिणाम आहे की आपण सगळे इथे उपस्थित आहात। राजे हो, आपल्याला का मुक्त संवाद आम्हाला का करावा असा वाटतोय, का बोलावं असं वाटतंय आपल्यासोबत? जसं तालुका प्रमुखांनी सांगितलं की इलेक्शन तर लागलेलं नाही आहे, निवडणुका नाही आहेत, आम्ही काही मत मागायला आलो नाही आहे तुमच्याकडे, ही काही प्रचार सभा नाही आहे, इथे कुणीही असा निश्चित झालेला उमेदवार नाही आहे। हां, यांच्यापैकी निश्चित होणारा उमेदवार नक्की असू शकतो, तो नक्की असू शकतो खात्रीने, पण अजून उमेदवार निश्चिती झाली नाही, इलेक्शनची तारीख जाहीर झाली नाही, प्रचार नाही, तरीही आम्ही इथे का आलोय? तर त्याचं कारण एकदा सांगितलं पाहिजे। सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जेव्हा हे सांगितलं की आपल्याला जेव्हा निवडणुकीचा जाहीरनामा तयार करायचा असेल त्यावेळेला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, असंघटित क्षेत्रातील मजुरांचे, महिलांचे, विद्यार्थ्यांचे, सुशिक्षित बेरोजगारांचे नेमके म्हणणे काय आहे ते म्हणणे आपण आधी समजून घेणे गरजेचे असेल आणि ते म्हणणे समजून घेतल्यानंतर त्यातला कॉमन मिनिमम प्रोग्राम एकत्रित करून काय आपल्याला तो कॉमन मिनिमम प्रोग्राम जो असेल तो मांडता येईल का, निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये घेता येईल का, या सगळ्या अनुषंगाने आपण महाराष्ट्रातल्या लोकांचा एक संवाद केला पाहिजे। हा संवाद याहीसाठी गरजेचा आहे की अशा सगळ्या संवादामधून आम्हालाही जरा जनमत कळेल की खरंच उद्धव साहेबांवर तुम्ही प्रेम करणारी माणसं अजूनही ती शाबूत आहेत का? कारण नेते खोक्यांच्या नादाने जरी गेले असले तरी शिवसैनिक त्या ठिकाणी आहेत का हे जरा बघणं पण गरजेचं होतं। मला प्रचंड आनंद आहे या गोष्टीचा की सिंदखेड राजापासून आम्ही निघालोय आणि नियोजनात नसताना सुद्धा तब्बल 5-5, 10-10 ठिकाणी अत्यंत उत्स्फूर्तपणे स्वागत, अत्यंत उत्स्फूर्तपणे लोकांच्या भेटीगाठी आणि कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, वेगवेगळ्या स्तरातल्या
लोकांशी आम्ही बोलत आहोत आणि विशेषतः त्या प्रत्येक क्षेत्रातल्या, त्या प्रत्येक स्तरातल्या, त्या प्रत्येक माणसांना असं वाटतंय की उद्धव साहेबांवर खरंच अन्याय झाला. पण साधं गणित आहे ना, आपल्या खिशातली 100 रुपयाची नोट पडली तर गमत नाही आपल्याला. दिवसभर आपण म्हणतो याला पैसे गेले राव, पैसे गेले. सकाळपासून ठेवले होते, कष्टाचे पैसे होते, पैसे गेले. 100 रुपयाची नोट गेली तर माणसाला जीव लागत नाही आपला. मग ज्याच्या बाप जाद्याने एवढ्या कष्टाने रक्ताचं पाणी करून, हाडाचं काढं करून हा पक्ष उभा केला, तो पक्षच जर कुणी काढून घेत असेल तर काय वाटत असेल त्या माणसाच्या जीवाला. आणि तरीही तो माणूस तट देऊन लढतो, तरीही तो माणूस उभा राहतो, आणि तरीही तो माणूस सांगतोय की काही झालं तरी माझ्या महाराष्ट्राचं नुकसान मी तुम्हाला करू देणार नाही, मी गुजरात्यांच्या हातात महाराष्ट्र जाऊ देणार नाही. कारण आता जे कोणी काम करत आहेत ते माणसं जरी महाराष्ट्रातली असली तरी ते गुजरातांचे मुनीम म्हणून काम करत आहेत. गुजरातांनी त्यांना मुनीम म्हणून ठेवलंय आणि ते तसेच काम करत आहेत. आणि आपल्याला त्याच्याबद्दल जरा म्हणजे या मुनिमांकडून आपलं काही भलं होईल अशी काही सुतराम शक्यता दिसत नाहीये. आपल्याला फक्त एकच सांगितलं जाते, 5 किलोचा शिधा, आनंदाचा शिधा. जयंती आली की आनंदाचा शिधा, रमजान ईद आली की आनंदाचा शिधा, आणि दिवाळी आली की आनंदाचा शिधा. भेटत नाही. वा, आता पण देतात किती बरं त्याच्यामध्ये? 1 किलो पाम तेल. वा, हेच अपेक्षित आहे मला मुक्त संवादात. बोलत राहा, काय अडचण नाही. बरं, मग तुम्हाला अंधारात नाही ठेवायचं, मग कशासाठी आले तुम्ही? अहो मग तेच सांगायला लागले ना, मग मी कशासाठी सांगायले? एकदा बोला म्हणलं की तुम्ही तुमच्यातला लगेच अर्धा ग्लास उफाळूनच आला राव. असं कसं? अर्धाच ग्लास जास्त झालाय, तेवढा कमी घेतला असता की हिशोबात राहिला असता. अवघड आहे खेळ जरा. आता तुम्हाला असं वाटतं की आता आपण हे आता बरोबर शिस्तीत आलात. आता काय आहे माहितीये का, आता दादा उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढलाय, त्याच्यामुळे समोर बसलेला माणूस तोळ्याचा काढतानाचा ते लगेच लक्षात येते. काळजी करू नका. असो राजे हो, आनंदाच्या शिध्यामध्ये त्यांनी सांगितलं की 1 किलो पाम तेल, आपण देवाच्या दिव्याला सुद्धा ते तेल वापरणार नाही असं पाम तेल, जनावरं सुद्धा खाणार नाहीत असा काहीतरी 1-2 किलोचा गहू, 1 किलो साखर आणि 1 किलो रवा आणि अर्धा किलो चना डाळ. का 1 किलो चना डाळ? अर्धा किलो चना डाळ. आता मला असं सांगा की जेव्हा आनंदाचा, आणि तो द्यायचा जयंतीला, रमजानला किंवा दिवाळीला, जेव्हा आनंदाचा शिधा ते देत नव्हते तेव्हा तुमच्यापैकी कुणी जयंती केलीच नाही का? तुमच्यापैकी कुणी दिवाळी केलीच नाही का? तुमच्यापैकी कुणी रमजान ईद केलीच नाही का? का त्याच्या भरोश्यावरच बसला होतात की 40 वर्षांनी येईल ती आणि 1 किलो पाम तेल देईल आणि तेव्हाच आपण जयंती करू, त्याच्याच भरोश्यावर होतो का आपण? येड्यात काय काढलं जाते आपल्याला? आपल्याला वेड्यात हे काढलं जातं की लोकप्रिय घोषणा केल्या जातात आणि धोरणात्मक योजना आपल्यापासून लांब ठेवल्या जातात. लोकप्रिय घोषणा एक वेगळी गोष्ट आहे आणि धोरणात्मक योजना एक वेगळी गोष्ट आहे. धोरणात्मक काहीच ठरत नाहीये, लक्षात घ्या. जे ठरायले ते सगळं लोकप्रिय ठरायला लागले. तेवढ्या पुरतं शॉर्ट एकदम टेम्पररी कार्यक्रम आहे, टेम्पररी कार्यक्रम आहे सगळा. हा टेम्पररी कार्यक्रम जो आहे त्या टेम्पररी कार्यक्रमामधलं 1 किलोचं पाम तेल तुम्हाला दिसतंय, पण तुम्ही जर खोलात जाऊन विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की 1 किलो पाम तेल, अर्धा किलो चना डाळ साठी 6 महिन्याला कधीतरी देणारी माणसं ज्या अर्थी तुम्हाला सणासुदीला ते 1 किलो पाम तेल देत आहेत, त्या अर्थी त्यांनी तुमची आर्थिक अवस्था किती कंगाल करून टाकली की सणासुदीला सुद्धा तुम्हाला त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतंय. किती महाराष्ट्र लुटून खाल्ला की आपल्याला काहीच मिळत नाही. मग बायकांना वाटते माय फुकट द्यायला आहे की, माय फुकटच द्यायला आहे की, काय होईल देऊ दे की खराब, फुकट द्यायला आहे की, फुकट खायचे, फुकट पाहिजे, चला. एवढा शौक आहे ना शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना मोफत देण्याचा, त्यांना फुकट द्यायची इच्छा आहे की नाही.
तर आनंदाचा शिधा नको आम्हाला फुकट. तुमची 1 किलो चना डाळ, ती अर्धा किलो हरभरा डाळ आणि 1 किलो पाम तेल, ती नको फुकट. फुकट द्यायचंय का? आमचा गॅस सिलेंडर जी तुम्ही 1200ला एकदम वाढवलाय ती द्या बरं. गॅस सिलेंडर करून देऊन टाका आम्हाला फुकट. फार फुकट द्यायची खुमखुमी आहे का? तुम्ही विचार करा. काय परिस्थिती आहे सध्या जिल्हा परिषदांच्या शाळांची. एका तरी आमदार खासदाराचं लेकरू जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतंय का? एका तरी आमदाराचं खासदाराचं लेकरू नाही. एका तरी जिल्हा परिषद अध्यक्षाचं लेकरू शिकतंय का त्या शाळेत? पंचायत समितीच्या सभापतीचं लेकरू त्या शाळेत शिकतंय का? बाकीच्याच सोडा. झेडपी मध्ये जो मास्तर शिकवतोय त्या मास्तरचं लेकरू तरी त्या शाळेत शिकतंय का? नाही शिकत. याचा अर्थ जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा खालावत चालला. पण कुणी खालावला तो दर्जा? तो दर्जा शिक्षकांनी खालावला का? नाही. तो दर्जा शिक्षकांकडून खालावला जाईल याची सरकारी धोरणांनी काळजी घेतली. शाळेत शिकवायचं सोडून बाकीची सगळी कामं त्या शिक्षकांना दिली. मग खिचडी शिजवायचं काम दिलं, सर्वेंची कामं दिली, पोलिओचा सर्वे कर, कोविडचा सर्वे कर, लोकसंख्येचा सर्वे कर, उज्ज्वला योजनेचा सर्वे कर, वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे. शिकवायचं सोडून बाकीचं सगळं त्यानं करायचं. दर्जा खाली 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 गेला. आणि आता सरकार काय सांगतं? पटसंख्या जिथे कमी असेल त्या शाळा बंद होतील किंवा त्या शाळा ठेकेदाराला दिल्या जातील. सगळ्याच गोष्टींचं खाजगीकरण व्हायला लागलं. राजे हो, नीट विचार करा बरं का. आपण सगळे आरक्षणासाठी भांडतोय. मराठी आरक्षणासाठी भांडतात, ओबीसी आरक्षणासाठी भांडतात, धनगर आरक्षणासाठी भांडतात, मुस्लिम आरक्षणासाठी भांडतात, आता काय मातंग समाज आरक्षणासाठी भांडतोय. हे सगळे लोक आरक्षणासाठी भांडतायत. पण ते आरक्षण ज्या सरकारी जागांमध्ये तुम्ही अप्लाय किंवा युटिलाइज करणार आहात, इम्प्लिमेंटेशन होणार आहे, त्याची अंमलबजावणी होऊ शकणार आहे, तिथे मात्र आरक्षणच सध्या एका सेक्टरचं खाजगीकरण होणं चालू आहे. लाईट महामंडळ खाजगी झालं, एसटी खाजगी झाली, टेलिफोन खातं खाजगी झालं, रेल्वे खाजगी झाली, विमानसेवा खाजगी झाली, बँक खाजगीत गेली. आता शाळा पण खाजगीत जाणार. आणि आता या बजेटमध्ये सांगितलं निर्मला सीतारामन आणि त्या सगळ्यांनी की आम्ही खाजगी विद्यापीठांना मान्यता देतोय आणि खाजगी विद्यापीठांमधून कुठल्याही प्रकारचं आरक्षण चालणार नाही. मग आपण जे मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या जागा आरक्षणाच्या शिक्षणासाठी मिळतील असं म्हणतोय, तर त्या सगळ्या खाजगी विद्यापीठांमधून या लोकांना कुठलंही बंधनच असणार नाही. याच्याकडे कधी तुम्ही लक्ष दिलंय का? हे तुमच्या लक्षात येते का? आणि मग जर त्यांना इतका मोफत द्यायचा नाद असेल, शिंदे साहेबांना पण आणि फडणवीसांना पण, कारण अजितदादाला अजून ते नीट कामच करू देत नाहीयेत, म्हणून मी अजितदादांचं नाव घेत नाहीये. जर त्या दोघांना एवढं मोफतच द्यायची हौस असेल तर मग त्यांनी मोफत काय द्यावं आम्हाला अर्धा किलो हरभरा डाळ नको, 1 किलो पाम तेल नको, द्यायचे का मोफत? तर टाटा, बिर्ला, अंबानी, अदानीच्या लेकरांना ज्या क्वालिटीचं शिक्षण मिळतं त्याच क्वालिटीचं शिक्षण आमच्या लेकरांना फुकट देऊ शकता का? बोला. त्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे. हा धोरणात्मक निर्णय आहे, ही धोरणात्मक योजना आहे. पण धोरणात्मकतेवर ते काहीच बोलत नाहीत. पेन्शनर योजनांचा, पेन्शनरच्या आंदोलनात मध्ये उद्धव साहेब जाऊन आले आणि पेन्शनर लोकांशी ते बोलून आले. पेन्शन नाहीये लोकांना. काय परिस्थिती वाईट आहे. एखादा लाईटीचा लाईनमन, आता मगाशी हा पोल, ही लाईट खाली पडली होती बघा, ही लाईट खाली पडली, इकडचा एक माणूस टपकन उठला आणि इकडे येऊन बसला. किती घाबरला तो. त्याला वाटलं लाईट आपल्याच अंगावर पडते का काय, की लगेच उठला पट्ट्याने इकडे येऊन बसला. जीवाची भीती आहे की नाही. लाईनमन जीव धोक्यात घालून सरसर सरसर त्या पोलवर चढतो, खाली उतरतो. किती जोखमीचं काम आहे. त्या लाईट खात्यात काम करणाऱ्या लाईनमनला त्याला पेन्शन नाही. ज्याला अत्यंत डोळे फोडून गाडी चालवतोय, एसटी चालवतोय, तो एसटी ड्रायव्हर, कंडक्टर, त्याला पेन्शन नाही. डॉक्टर पेन्शन नाही, शिक्षक पेन्शन नाही, ह्यांचं तर सोडाच. पण मिलिटरीमध्ये जे लोक आहेत, आर्मीमध्ये जे लोक आहेत,
जे आपल्यासाठी जीव धोक्यात घालतायत आणि तिथे सीमेवर लढतायत, त्यांना सुद्धा अग्निपंख योजनेच्या नावाखाली 3-3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट भरती करतायत. त्यांना पण पेन्शन नाही. आणि पेन्शन कुणाला? 5 वर्षाची आमदारकी भोगणाऱ्याला. कधी याच्यावर धोरणात्मक विचार केलाय का तुम्ही? हा धोरणात्मक निर्णय होतो की हे धोरण तुम्हाला असं वाटत नाही का की हे बदललं गेलं पाहिजे? राजे हो, तुम्ही विचार करा. तुम्ही ईडी हा शब्द कधी ऐकला होता का? ईडी ऐकली होती 10 वर्षाच्या आधी? इकडच्या आमच्या म्हाताऱ्या कोताऱ्या आजाबाजांनी ऐकली होती तुम्ही कधी ईडी? लय झालं तर बिडी ऐकली असेल तुम्ही. मजूर छाप, गोविंद छाप, उंट छाप, बिडी ऐकली असेल. बिडी ऐकली, काडी ऐकली, नाही म्हणायला त्या VCR मध्ये टाकायची सीडी ऐकली. ईडी ऐकली होती का? ईडी कधी ऐकली? ह्या 10 वर्षात भाजपची सत्ता आल्यापासून. चुप बैठो नहीं तो कान काटूंगा. हा, भाजप में आ जाओ नहीं तो ईडी लगाऊंगा. भाजप मध्ये आला की लगेच गपगार बसणार, भाजप मध्ये नसला की लगेच ईडी लागणार. ज्या ज्या लोकांवरती ईडी लावली, ज्या ज्या लोकांवर ईडी लावली, ज्या ज्या लोकांवर आरोप केले, तो व्हिडिओ स्पेशालिस्ट, त्याचा HD व्हिडिओ आला होता मध्ये मध्ये. हिसाब तो देना पलेगा, है की नाही? व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्याने ज्याच्या ज्याच्यावरती आरोप केले ते सगळेच्या सगळे लोक आता भाजपमध्ये आहेत, भाजपच्या सोबत आहेत आणि सगळ्यांच्या चौकशा बंद आहेत. मग त्या भावना गवळी असतील, प्रताप सरनाईक असतील, यशवंत जाधव असतील, हसन मुश्रीफ असतील, अजित पवार असतील, सगळ्यांच्या चौकशा बंद आहेत. भाजप सोबत गेलं की चौकशी बंद आणि भाजप सोबत नाही गेलं की चौकशी चालू. काल राजन साळवी साहेबांची पुन्हा चौकशी झाली. काल पुन्हा राजन साळवी साहेबांच्याकडे धाड पडली, वस्तूंची यादी काढली. काय बदमाश लोक आहेत बघा. यादी कशा कशाची काढली? यादी काढताना राजन साळवी साहेबांच्या घरात काय काय सापडलं? म्हणजे चांदीचे देव सापडले, समई सापडली, आरती सापडली. बरं, अजून काय सापडलं? म्हटले काही पैसे सापडले. किती? 500च्या 2-4 नोटा सापडल्या, 50च्या पण काही नोटा सापडल्या. अजून काय सापडलं? तर वंदनीय बाळासाहेबांच्या फोटोची फ्रेम सापडली. वंदनीय बाळासाहेबांचा फोटो, त्या फ्रेमची किंमत केली या बदमाश लोकांनी. ज्या लोकांची कवडी एवढी सुद्धा किंमत नव्हती, ज्यांची काडीची किंमत नव्हती, अशा लोकांना शिवसेनेने वर्षा बंगल्यावर वावरण्या एवढी त्यांची लायकी आणि किंमत बनवली. ते लोक आता वंदनीय बाळासाहेबांच्या फोटो फ्रेमची किंमत करतात. किती बदमाश, किती कृतज्ञ आणि किती नतद्रष्ट लोक आहेत हे. तरी सुद्धा लढणं चालू आहे आपल्या सगळ्यांचं. तरी सुद्धा आपण लढतोय. एवढे आपल्यावरती हल्ले होत आहेत तरी आपण लढतच आहोत. ते तुमच्या हिंगोलीत काही बरेचसे लोक आहेत, काहीतरी बांगर वगैरे. मला खरंच म्हणजे एवढ्या असभ्य आणि अशिक्षित लोकांवर काहीच बोलायला आवडत नाही. म्हणजे आपण चांगल्या लोकांबद्दल बोलावं, चांगल्या लोकांच्या संबंधाने बोलावं, सज्जन माणसाशी, शहाण्या माणसाची वाद घालावा. आडमुठ्यासोबत वाद घालण्यात काही अर्थ नाही आणि वाद घालायची गरज सुद्धा नाही. कारण मला माहिती आहे, दिवा जेव्हा विझायला लागतो तेव्हा तो जास्त फडफड करतो. त्यामुळे गद्दार गँग मधले हे जे जितके जास्त फडफड करणारे आहेत हे विझण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मी त्यांना पुन्हा वेगळी हवा देण्याची काही गरज नाही. काहीही झालं तरी 2024ला हे आपटून पडणार आहेत हे मला पक्क माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोलण्यापेक्षा आपण आपल्या जगण्यावर आणि आपल्या म्हणण्यावर, आपल्या आयुष्य भविष्यावर बोलणं हे जास्त गरजेचं आहे असं वाटतंय. ईडी, CBI, इलेक्शन कमिशन, तीनही यंत्रणा सध्या भाजपने आपल्या हातात घेतल्यात आणि तीनही यंत्रणा हातात घेऊन ते सांगताहेत की पक्ष एकनाथ शिंदेंचा आहे. कोण सांगतंय? 10 पक्ष फिरून आलेला राहुल नार्वेकर सांगतो, ज्याची एकाही पक्षासोबत लॉयल्टी नाहीये. जो 10 पक्ष फिरून आला असा माणूस सांगतो की हा पक्ष जो आहे हा पक्ष एकनाथ शिंदेंचा आहे. का तर 2009 नंतरची, 1999 नंतरची कुठलीही घटनेची दुरुस्ती ही आयोगाकडे रजिस्टर्ड केलेली नाही.
त्यामुळे आम्ही जे गृहीत धरतो ते 1999लाच गृहीत धरतो, पुढच्या कुठल्याच गोष्टीला गृहीत धरत नाही. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, जनता न्यायालय भरून आपण ते सगळे फुटेज दाखवले, सगळी कागदपत्र दाखवली की 1999च काय, 2011, 2013, 2018 या प्रत्येक वेळच्या दुरुस्त्या आपण वेळच्या वेळी कार्यालयाला दिलेल्या आहेत. या प्रत्येकाची कागदपत्र आपण सादर केलेली आहेत. आणि तरी सुद्धा ते सांगतात की हे चुकीचं आहे. आता तुम्ही विचार करा, जर हे चुकीचं असेल तर मग साधं गणित आहे की 2009 नंतर जेव्हा कधी इलेक्शनचा फॉर्म भरायचा होता, म्हणजे तुमच्याकडे ते असं काय ते असं बोकुड असं असते ना, ते दाढी बिडी, हे त्या माणसापासून ते अनेक लोकांपर्यंत ज्याने ज्याने एबी फॉर्म लावले असतील, अगदी इथला खासदार हेमंत पाटील असेल तरी या प्रत्येकाने एबी फॉर्म कुणाच्या सहीचा लावला, तर तो उद्धव साहेबांच्या सहीचा लावला. मग तिथे उद्धव साहेबांची सही कशी काय चालली बरं, आणि ती कशी काय मान्य करून घेतली बरं? त्याही पलीकडे जाऊन जर पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आहेत आणि उद्धव साहेब नाहीत, तर मग 2019ला जेव्हा इलेक्शन होतं आणि युतीची बोलणी करायची होती, तेव्हा अमित शहा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंनाच बोलायला पाहिजे होतं. त्यांनी तिकडे जायला पाहिजे होतं ना, त्या टेंबी नाक्यावर. ते मातोश्रीचे उंबरे कशासाठी झिजवत होते? ज्या अर्थी ते मातोश्रीचे उंबरे झिजवतात त्या अर्थी तेही हे मान्य करतात की पक्षप्रमुख हे उद्धव साहेब आहेत. पण तरीही या लोकांनी पक्ष हिरावून घेतला, या लोकांनी चिन्ह चोरून घेतलं आणि यांना असं वाटतं की आता आम्हीच काय करू ते करू, आता आम्ही जगज्जेते आहोत. पण असं होत नसतं. अति तिथं माती असते राजे हो. जितक्या अति वागतील तितके यांची माती होईल. कसे अति वागताहेत? जोपर्यंत हे शिवसेनेसोबत होते शिस्तीत होते, जोपर्यंत हे इकडे होते शिस्तीत होते. ज्या क्षणी हे भाजपच्या वळचणीला गेले, ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला. भाजपवाल्यांचा गुण ह्यांना पण लागला आणि हे पण अरे रावी मस्तवाल आणि माजोरपणा करायला लागले. आणि किती माजोरीपणा करावा तो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.